मऊ लुसलुशीत झालेलं आहे, अजिबात तेलकट झालेलं नाहीये। कडकडत्या थंडीमध्ये गरमागरम वाफाळता चहा आणि गरमागरम घारगे, अजून काय हवंय? झाले ना मन उत्साहित। पण हे घारगे ना भोपळ्याचे नाहीत हा, तर मग हे कशाचे आहेत हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा। नमस्कार मंडळी, मी रश्मी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। चला आपण आता साहित्य पाहूया। गव्हाचं पीठ, गूळ, तांदळाचं पीठ, केळी, जायफळ, सुंठ पावडर, सफेद तीळ आणि वेलची सिरप। चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। 2 वाटी पाणी, त्याच्यामध्ये 1 वाटी गूळ घ्यायचा। गूळ बारीक चिरून घेतलेलं आहे। आता हे पाणी आहे ते आपल्याला उकळून घ्यायचे। ते पाणी गरम करत ठेवायचं, गूळ विरघळेपर्यंत पाणी गरम करून घ्यायचंय। गूळ विरघळलाय, आता त्याच्यामध्ये आपण हे 2 केळी घेतली होती, त्याची सालं काढून बारीक चिरून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मिक्स करायचे। ते चांगले पाण्यामध्ये असं शिजवून घ्यायचं केळं। आपण नेहमी भोपळ्याचे घारगे बनवतो, तर आपण आज केळ्याचे घारगे बनवणार आहोत। हे केळं पण आता चांगले शिजून झालेले आहे। आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आणि थोड्या वेळासाठी थंड होऊ द्यायचं। आता केळ्याचं मिश्रण आपलं थंड झालेलं आहे, त्याच्यामध्ये जायफळ पावडर आणि थोडीशी सुंठ पावडर, हे थोडेसे तीळ टाकून घेते भाजलेले। हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। हे मिश्रण जेवढं राहील तेवढे गव्हाचं पीठ, हे 2 वाटी गव्हाचं पीठ आहे, हे 1 वाटी तांदळाचं पीठ आहे। हे थोडंसं मीठ टाकायचं। आपण गोडाचा पदार्थ बनवतो तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं की पदार्थाला चव चांगली येते। आता चांगलं मिक्स करून घ्यायचं। याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून घ्यायचं। तूप टाकले की आपण जे घारगे बनवणार आहोत एकदम खुसखुशीत होतात। आता सर्व टाकून मी आता हे पीठ मळून घेते। हे आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता वरतून थोडासा तुपात हात लावून घेते आणि पीठ एकसारखं करून घेते। हे मी गव्हाचं पीठ वापरलंय, ते आपल्या रश्मी उद्योग मध्ये जे खपली गव्हाचं पीठ आहे ते वापरलेलं आहे। तुम्हाला जर हे पीठ हवं असेल तर वरती दिलेल्या नंबरवर कॉल करा। आता आपण गोळे करून घेऊया। आता मी लाटून घेते। लाटताना प्लास्टिक ठेवते खाली, त्याच्यावर हे दुसरं प्लास्टिक, तुम्ही केळीच्या पानावर केले तरी चालते। आता मी लाटून घेते। लाटताना थोडंसं जाडसरच लाटून घ्यायचं। आता तेल आपलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये घासा सोड। हा घारगा बघा कसा टम फुगलाय। यात आपले केळीचे घारगे तयार झालेले आहेत। आता तुम्हाला मी याच्यात एक तोडून दाखवते। असं मऊ लुसलुशीत झालेलं आहे, अजिबात तेलकट झालेलं नाहीये। आवडला का आजचा पदार्थ? मग आवडला असेल तर एक छानशी कमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा
आणि हा मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे, तर नक्की हा पदार्थ करून बघा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.